एकनाथ शिंदे जे सहसा कधी चिडत नाहीत किंवा स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांवर चिडलेले दिसत सुद्धा नाहीत। एकनाथ शिंदे नेहमीच स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांचा आजवर कौतुकच करत आलेत, पण यावेळी मात्र चक्क शिंदेंनी स्वतःच्या पक्षातल्या मंत्र्यांना धारेवर धरलं। एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर एवढे संतापले की बैठकीमध्ये त्यांनी थेट शब्दांमध्ये मंत्र्यांना इशारा दिला की कामं करा, अन्यथा मंत्रीपद गमावण्यासाठी तयार रहा। शिंदेंच्या याच रुद्रावतारामुळे काही काळ बैठकीतले नेते सुद्धा थक्क झालेले। शिंदेंनी दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना न बोलता आपल्याच पक्षामधील मंत्र्यांना जाहीरपणे खडसावल्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदेंच्या या बैठकीची जोरदार चर्चा रंगली आहे। त्यामुळे ज्या बैठकीत शिंदे संतापले त्या बैठकीत नेमकं काय काय झालेलं, कोणत्या नेत्यांना शिंदेंनी निर्वाणीचा इशारा दिलाय आणि सोबतच नगरसेवक पदाधिकाऱ्यांना सुद्धा कसं झापलंय, या झापण्यामागे कारण नेमकं काय आहे हेच आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, 4 ऑगस्टला मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होती। मंत्रिमंडळाच्या याच बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची एक स्वतंत्र बैठक झाली। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसले। शिंदेंनी काही मंत्र्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दात सांगितलं की जनतेची कामं वेळेत झाली पाहिजेत, मतदारसंघात सक्रिय राहिलं पाहिजे, पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे। हे जर होत नसेल तर मला खांदेपालट करावा लागेल। शिंदेंच्या याच वक्तव्यामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली। शिंदेंच्या नाराजीच्या यादीत 4 मंत्री आहेत, त्यापैकी 3 मंत्र्यांची नावं सध्या समोर आली आहेत। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, वने व मदत पुनर्वसन मंत्री संजय राठोड आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे। या मंत्र्यांना यापूर्वी सुद्धा अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे यावेळी शिंदेंनी कठोर भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे। आता बघा, शिरसाट यांच्यावर त्यांच्या कामावरून जरी शिंदे नाराज असले तरी आणखी एका कारणावरून त्यांना या बैठकीमध्ये झापलं असणार। ते कारण म्हणजे संजय शिरसाटांनी सीजेपीच्या अभिजित दिपकेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती। याच भेटीमुळे सुद्धा शिंदे शिरसाटांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे। तर दादा भुसे यांच्यावर नाराज असण्याचं कारण म्हणजे सत्तेत असलेल्याच मित्र पक्षातील नाशिकमधील 2 नेते म्हणजे छगन भुजबळ आणि गिरीश महाजन हे नाशिकमध्ये प्रचंड चर्चेत आहेत। पालकमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी हे नेते सतत काही ना काही प्रयत्न करत असल्याचं दिसतंय, पण शिंदेंचे नाशिकचे नेते दादा भुसे मात्र थंडावलेल्या भूमिकेमध्ये दिसतात। पदरात मंत्रीपद असूनही भुसे ना नाशिकमध्ये फील्डवर दिसतात ना पालकमंत्री पदासाठी प्रयत्न करतात। त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी बैठकीमध्ये दादा भुसेंची कान उघडणी केली असल्याची शक्यता आहे। बघा, या बैठकीत केवळ खात्याच्या कामगिरीवरच चर्चा झाली नाहीये, तर पक्षवाढीचा सुद्धा मुद्दा केंद्रस्थानी होता। आगामी उरलेल्या काही भागांमधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि वाशिम सारख्या भागांमध्ये पक्षाचा विस्तार अपेक्षित वेगाने होत नसल्याची नाराजी सुद्धा शिंदेंनी याच बैठकीत व्यक्त केली आहे। शिंदेंच्या मते मंत्री केवळ मंत्रालयात बसून प्रशासन चालवण्यासाठी नसतात, तर त्यांनी पक्षाची ताकद वाढवली पाहिजे। विशेष म्हणजे पक्ष नेतृत्वाकडून प्रत्येक 3 महिन्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा स्वतंत्र आढावा घेतला जात असल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे। या अहवालामध्ये जनतेच्या तक्रारी, विभागातील निर्णय, विकास कामांची गती, मतदारसंघातील उपस्थिती आणि पक्ष संघटनेसाठी केलेले प्रयत्न या सगळ्याचा अहवाल किंवा या सगळ्याचा समावेश या अहवालामध्ये असणार आहे। जर एखाद्या मंत्र्याची कामगिरी समाधानकारक नसेल तर भविष्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्या मंत्र्याची गच्छंती होऊ शकते, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून शिंदेंनी दिलाय। राजकीय विश्लेषकांच्या मते हा इशारा केवळ 4 मंत्र्यांसाठी नव्हता, तर संपूर्ण पक्षासाठीच होता। महायुती सरकारवर विरोधकांकडून सातत्यानं कामकाजावर टीका होत असताना शिंदे आपल्या पक्षातील मंत्र्यांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतात। जनतेपर्यंत विकास कामं पोहोचली नाहीत तर त्याचा थेट फटका निवडणुकांमध्ये बसू शकतो, याची आता शिंदेंना पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यामुळेच त्यांनी आधीच मंत्र्यांना सज्ज राहण्याचा इशारा दिलाय। दरम्यान याच काळात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित केलेल्या एका प्रशिक्षण शिबिरात शिंदेंनी नगरसेवकांना सुद्धा खडेबोल सुनावलेले। शिंदे नगरसेवकांना असं म्हणाले होते की काही जण निवडून आल्यानंतर वॉर्डाचा 7-12 आपल्या नावावर झाल्यासारखं वागतात, पण जनता सगळं पाहतीये। तुम्ही नगराचे मालक नाही तर नगरसेवक आहात।
लोकांसाठी कामं केली नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये जनता घरी बसवेल, शिंदेंच्या या विधानाला सुद्धा बघा मोठं महत्त्व दिलं जात आहे. एकंदरीत पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे कोणतीही ढिलाई सहन करणार नसल्याचं मंत्रालयातील बैठकीमधून आणि नगरसेवकांना दिलेल्या चांगल्या तंबीमधून स्पष्ट झालंय. शिंदेंच्या नाराजीमुळे संबंधित मंत्र्यांवर आता मोठा दबाव निर्माण झाला असून पुढील काही महिन्यामध्ये त्यांच्या कामगिरीत जर सुधारणा दिसली नाही तर त्यांची अर्थात गच्छंती होईल. एकूणच ही बैठक केवळ नियमित आढावा बैठक नव्हती, ती एक स्पष्ट इशारा देणारी बैठक होती. काम करा, जनतेत राहा, पक्ष वाढवा, अन्यथा मंत्रीपद गमावण्यासाठी तयार रहा, असा कडक संदेश स्वतः एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिलाय. आता मंत्री हा इशारा किती गांभीर्याने घेतात आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारात खरोखरच खांदेपालट होणार का, आणि जर खांदेपालट झाला तर कुणाचं नशीब चमकणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय? एकनाथ शिंदेंनी पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केलेली आहे का, आणि हे खरं तर या बैठकीतून तसंच दिसतंय का? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, ऑनलाईन नेत्याला आठवणीने सबस्क्राईब करा.